नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत मुंबईत झालेल्या एका महत्त्वाच्या भेटीच्या बातमीनं. कारण ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी ही भेट घेतल्याचं कळतंय. सकाळी 9:45 ही भेट झाली अशी माहिती कळतेय. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सध्या प्रलंबित आहे आणि तो सोडवण्यासाठी या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली अशी देखील माहिती कळते आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यांवर या दोघांमध्ये चर्चा झाली. त्यावेळेचा फोटो देखील त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलाय. भुजबळ साहेब आज मला भेटायला आले होते. ओबीसी राजकीय आरक्षण हाच त्या संदर्भातला विषय होता. विशेषतः त्यांनी मला असं सांगितलं की इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात तो कसा काय जमा करता येईल या संदर्भात तुमचं काय मत आहे हे ऐकून घेण्याकरता मी आलो आहे. त्यावेळेस मी त्यांना हे देखील सांगितलं की मराठा आरक्षणाच्या वेळी आमचं सरकार असताना आम्ही कसा इम्पेरिकल डेटा जमा केला आणि तो सुप्रीम कोर्टाने कसा व्हॅलिड ठरवलेला आहे आणि आपल्याला आताही तो कसा करता येईल हे त्यांना मी सांगितलं. आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की त्यांनी पुढाकार घ्यावा आणि ते जे काही पुढाकार घेतील, आमच्याकरता काही राजकीय प्रश्न नाहीये किंवा याच्यावर आम्हाला राजकारणही करायचं नाहीये. त्यांनी पुढाकार घ्यावा, त्यांनी त्या संदर्भातल्या एजन्सीज नेमाव्या आणि त्याला पूर्ण मदत ही आम्ही त्या ठिकाणी करू. मी स्वतः पर्सनली मला जे काही वाटतंय त्याच्या संदर्भातली नोट देखील मी तयार करून द्यायला तयार आहे आणि आपण एकत्रितपणे हे काम करू. काही माझी अडचण नाही. मी तुमच्यासोबत काम करेल. तुम्ही त्याचं नेतृत्व करा, कारण शेवटी सत्तारूढ पक्षाला नेतृत्व करावं लागतं. आम्ही पूर्ण मदत त्याच्यामध्ये करू. आणि या संदर्भात म्हणजे ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्व पक्षांनी आता एकत्र येण्याची गरज आहे आणि तसं आवाहन केलंय विजय वडेट्टीवार यांनी. बघूयात ते काय म्हणालेत. त्यांचं मत आहे, आमचं मत आहे. आम्ही एकत्र बसू. आम्ही त्यांनाही विनंती करतो की तुमच्या मनात तुम्हाला जर हे प्रश्न सोडवायचे आहेत, आम्हालाही हे प्रश्न सोडवायचे आहेत, तर आपण एकत्र बसू आणि त्या संदर्भात काय चांगला मध्यस्थी मार्ग काढता येईल किंवा मार्ग काढता येईल हे प्रश्न सुटण्यासाठी, तर एकमेकाशी चर्चा करून सोडवू. आणि यानंतर आपण बघणार आहोत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणाबद्दलची चिंता आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सरकारची आहे. म्हणून सरकारचे मंत्री छगन भुजबळजी, कारण की केंद्र सरकारकडे डाटा आहे आणि केंद्र सरकारकडचा डाटा मिळवायचा असेल तर भाजपचे महाराष्ट्रातले जे कोणी नेते असतील त्यांना भेटलं आणि त्यांच्याकडून तो डाटा काही सरळ आम्हाला देऊ शकत नाही. कारण की आपण पाहिलं असेल की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब गेलेत आणि ही सगळी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली होती. पण अजूनपर्यंत केंद्र सरकारचा कुठलाही रिप्लाय त्याच्यामध्ये आलेला नाही. आणि म्हणून भुजबळ साहेबांच्या वतीनं सरकारचा जो प्रयत्न आहे की केंद्र सरकारने ओबीसी समाजाचा डाटा तातडीने दिला तर ओबीसी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेल ही भूमिका घेऊन प्रामाणिक राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही भूमिका घेण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करते. आणि या भेटीवरच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या आणि यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भातली ही बातमी. आणि या निवडणुकीत महाविकास आघाडीनं आता सावध पवित्रा घेतलाय का अशी चर्चा रंगतेय. कारण या निवडणुकीसाठी आवाजी पद्धतीनं मतदान घेण्याच्या हालचाली सुरू आहेत अशी माहिती कळतेय. कायदे आणि नियमांमध्ये बदलासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती सध्या कळतेय. ड्राफ्ट यासाठी तयार करण्याचं काम देखील सध्या सुरू आहे. विधिमंडळ नियम समितीमध्ये तो प्रस्तावित केलं जाणार आहे. हा प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचा विचार देखील सध्या सुरू आहे अशी माहिती कळते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची महाविकास आघाडीची रणनीती काय असेल याबद्दल चर्चा होती आणि त्यातलाच एक मुद्दा म्हणजे यात आवाजी पद्धतीनं मतदान घेण्याचा विचार केला जाऊ शकतो असं देखील आता म्हटलं जात आहे. आणि या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकार घाबरत असल्यामुळेच नियम बदलत असल्याची टीका त्यांनी केली. बघूयात ते काय म्हणाले. सगळ्यात महत्त्वाचा नियम असा आहे की नियम समितीच्या संदर्भातली बैठक ही अशा प्रकारचे नियम बदलताना अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झाली पाहिजे. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जर ती बैठक नसली तर ती बैठक व्हॅलिड होत नाही. उपाध्यक्षांना तो अधिकार नाही. बाकी सगळे अधिकार आहेत, पण नियम बदलण्याच्या संदर्भात अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झाली पाहिजे.
पण त्याही पलीकडचा प्रश्न आहे की तुमच्याजवळ जर मेजॉरिटी आहे तर तुम्ही एवढं घाबरता का? कशाला हात वर करून पाहिजे? म्हणजे कुठेतरी 3 पक्षांमध्ये सगळं काही आलबेल नाही आहे, एकमेकावर विश्वास नाही आहे, आमदारांवर विश्वास नाही आहे, म्हणून हात वर करूनचा विषय आलेला आहे. तो विषय जेव्हा समोर येईल तेव्हा आम्ही त्याच्यावर मत व्यक्त करू. मागणी बघूयात. फडणवीसांनी ही टीका केली, त्यांना नाना पटोलेंनी कशा पद्धतीनं प्रत्युत्तर दिलंय. देश की लोकसभा ने, राज्यसभा ने और हमारे महाराष्ट्र के विधान परिषद ने भी इस कानून में बदलाव किया है. सिर्फ महाराष्ट्र की विधानसभा का उसमें वो कानून में बदलाव नहीं हुआ है. वो बदलाने का वो उस कानून के आधार पर वो बदलने की ज़रूरत थी और राज्य सरकार वो बदल रही है. तो उसमें डर की बात और ये नहीं है कोई हम कोई अलग कर रहे हैं, ऐसी तो कोई बात नहीं है. विधान परिषद का मैं आप लोगों को और उनको अगर पता नहीं होगा तो मैं बताना चाहता हूँ आपके माध्यम से, विधान परिषद के सभापति का चुनाव वो मोशन से होता है, गवर्नर की तरफ आने की ज़रूरत नहीं है. और वहाँ पे हाथ खड़ा करके वो इलेक्शन होता है. तो विधान परिषद में एक अलग कानून होता है और विधानसभा में अलग कानून होता है. अगर वो इस तरह की बातें कर लोगों को गुमराह करने की कोशिश अगर अपोजिशन करना चाहती है तो वो करे. दरम्यान आमदार फुटण्याची भीती आम्हाला नाही आणि भाजपनंच त्याचा विचार करावा असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. अध्यक्षपद निवडणुकीची चिंता आम्हाला नाही तर भाजपलाच आहे, अशी टीका देखील बाळासाहेब थोरात यांनी केली. विधिमंडळच्या नियमावलीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाच्या मतदानाच्या नियमात बदल करण्याचा विचार सुरू आहे. आपल्याबरोबर काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आहेत. मुळात या कायद्यामध्ये बदल करावा हे का? कारण की गोपनीय पद्धतीचं मतदान महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे का? गोपनीय पद्धतीचा मतदानाचा विषय तो नाही आणि ते काही धोकादायक नाही. परंतु आता आपण पक्षांतर बंदी कायदा आणलेला आहे आणि प्रत्येक सदस्याला व्हीप बजावला जातो की तुम्ही असं मतदान करा आणि त्या निर्देश जे दिलेले असतात ते पाळले की नाही पाहण्याची जबाबदारी पार्टीच्या व्हीपची असते. आता ह्या सगळीकडं जेव्हा या पक्षांतर बंदी कायदा आलेला आहे, अँटी डिफेक्शन बिल आलेलं आहे, त्यावेळेस ते बदल आपण केंद्रामध्ये सुद्धा केलेले आहेत, लोकसभेमध्ये बदल झालेला आहे. एवढंच नाही तर विधानसभेच्या अनेक याच्यात बदल केला, कारण ते शेवटी तो पाहिलं पाहिजे ना, त्याच्याशिवाय कारवाई कशी करणार. हा अँटी डिफेक्शन बिलचा तो भाग आहे. आपल्या विधान परिषदेमध्ये तो बदल झालेला आहे. यात विशेष आहे असं काही नाही. यावरनं विरोधी पक्ष नेते फडणवीस यांचं मत आहे की सरकारमधल्या आमदारांवर विश्वास नाही, मतं फुटतील ही भीती सरकारला आहे, म्हणून या स्वरूपात कायदे बदल केले जात आहेत. नाही, काळजी तर खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला होती. गुप्त मतदान झालं असतं तर त्यांचं मतदान मोठ्या प्रमाणावर फुटलं असतं. ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्या पक्षातल्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे, नैराश्य आहे, फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. अशा ते कारणच नाही. कारण एवढंच आहे की शेवटी आता काळाच्या ओघात जे काही चेंजेस होत आहेत, घटनेत होत आहेत, त्या पद्धतीनं आपल्याला कारवाई करावं लागते आणि त्या पद्धतीनं हा निर्णय होतो आहे. तर दुसरं की हे बारामतीतनं ओबीसींचा मोर्चा, नाना पटोलेंची उपस्थिती, एका बाजूला आपण प्रयत्न केला त्यांच्या पवारसाहेबांच्या बंगल्यावर जाऊन काँग्रेसमध्ये काही धुसफूस आहे, नाराजी काँग्रेसशी पवारांची वाढली, ती प्रयत्न करायला, आणि दुसरीकडे मात्र परत एकदा बारामतीतच जाऊन आंदोलनाची भूमिका किंवा मोर्चाची भूमिका का? जे सरकारमध्ये आहेत त्यांनीच असं स्वरूपाची भूमिका घेणं. नाही, यामध्ये काही असं नाही. एक लक्षात घ्या की एक तर त्यांना निमंत्रण दिलं असेल ओबीसी संघटनांनी. दुसरं हे की हे मोर्चा आहे कोणाविरुद्ध? मोर्चा केंद्र सरकारच्या विरुद्ध आहे. केंद्र सरकारचं जी जनगणनेचा डाटा उपलब्ध आहे तो त्यांनी दिला पाहिजे, हा आग्रह त्यामध्ये केला जातो. कारण न्यायालयाने त्या प्रकारच्या सूचना दिल्या आहे. तो केंद्राने डाटा जर उपलब्ध करून दिला तर आपल्याला त्या जागा ज्या त्यांचा लॉस झालेला आहे, तोटा झालेला आहे ज्या जागेंचा, तो इतर ठिकाणी भरपाई करता येणार आहे. आणि म्हणून त्याच्या जर मागणीच केंद्र सरकारच्या विरोधातली आहे तर बारामती म्हणजे काही बारामतीला घेतल्याने काही बिघडलं असं काही समजायचं काही कारण नाही. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबलेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया आपण ऐकली आणि यानंतर आपण बघणार आहोत नाना पटोलेंनी शरद पवारांवर नेमकं काय वक्तव्य केलंय या संदर्भातली बातमी. शरद पवार हे रिमोट कंट्रोल आहेत आणि सरकार तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. महाविकास आघाड़ी सरकार बनाने में शरद पवार जी का बड़ा रोल है और आज मुख्यमंत्री जी हो, बाला साहब जी हो, अजीत दादा हो, तीनों जो चेहरे हैं ये सरकार के, तीनों को मार्गदर्शन आदरणीय शरद पवार जी करते हैं
और उनके ही मार्गदर्शन से सरकार चल रही है, इसलिए वो रिमोट कंट्रोल है। आणि यानंतर आपण बघणार आहोत काँग्रेसचे हे सगळे नेते आता प्रतिक्रिया देताना कुठे एकत्र जमले होते हे सांगणारी बातमी. कारण कृत्रिम महागाईच्या विरोधात काँग्रेसनं आज सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं आणि यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. काँग्रेसच्या वतीनं हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत ही रॅली काढण्यात आली. यावेळी राज्यपालांसोबत लसीकरणासंदर्भातही चर्चा करण्यात आल्याचं कळतंय. राज्याला लसीचा अधिक पुरवठा करण्याची मागणी यावेळी नाना पटोले यांनी केली अशी ही माहिती कळते आहे. आज 30 रुपया पेट्रोल की प्राइस है ओरिजिनल और 22 रुपया डीजल का प्राइस है। हमारा देश भूटान को, नेपाल को, कई देश को हमारा देश वहाँ डीजल और पेट्रोल सप्लाई करता है, ये रेट में सप्लाई करता है। राज्य सरकार का 10 रुपया टैक्स है और 30 रुपये के ऊपर 10 रुपया नहीं 40 रुपया हो गया। सबसे ज़्यादा टैक्स केंद्र सरकार का है। केंद्र सरकार जो रोड विकास के नाम से, किसान के नाम से जो पैसा ले रही है वो भी जनता के सामने रखे तो बीजेपी अपने आप उनका असली चेहरा लोगों के सामने आएगा। राज्य सरकार की तरफ उंगली कर दिशाभूल करने का काम बीजेपी जानबूझकर कर रही है। दरम्यान काँग्रेसच्या रॅलीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया काय आहे तीही बघूयात. मी यापूर्वीही सांगितलेलं आहे की पेट्रोलमध्ये एकूण 30 रुपये थेट राज्याला मिळतात आणि केंद्राला जे पैसे मिळतात त्यातले 12 रुपये हे राज्यांनाच परत येतात. हे यापूर्वी देखील सांगितलं आणि याचा खरा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त सुधीर मुनगंटीवारांचा आहे. ते अर्थमंत्री होते आणि अर्थमंत्री म्हणून याचे सगळे आकडेवारी त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे हे नाटक आहे, नौटंकी आहे. आणि मुंबईतल्या सगळ्या राजकीय घडामोडी बघितल्यानंतर आता बातमी आपण बघणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या मोठ्या इम्पॅक्टची. कारण राज्य सरकारनं 2004 साली 100 रुपयाचं मुद्रांक शुल्क माफ केलं होतं आणि हे शुल्क माफ करूनही राज्य सरकार जनतेकडून मुद्रांक शुल्क मात्र घेत होतं. 2004 ते 2021 पर्यंत जवळपास 35 कोटींचे बॉन्ड राज्य सरकारनं लिहून घेतलेत. आजपर्यंत जवळपास 5,000 कोटी इतके अंदाजे राज्य सरकारनं माफ केलेल्या मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून जनतेकडून घेतलेले आहेत आणि न्यूज 18 लोकमतनं याविषयी आक्रमक पवित्रा घेत सरकारची ही लबाडी चव्हाट्यावर आणली होती. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा परिणाम असा झालाय की राज्य सरकारच्या मुद्रांक शुल्क विभागानं आता पत्रक काढून प्रत्येक शासकीय कार्यालयांवर लावण्याचे आदेश काढलेत. औरंगाबाद मुद्रांक शुल्क मुख्यालयात देखील ही नोटीस लावण्यात आली आहे. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आणि त्याचबरोबर या संदर्भात ज्यांनी पुढाकार घेतला होता वकील प्रज्ञा तळेकर देखील आपल्या सोबत आहेत, ज्यांनी PIL दाखल केली होती. या दोघांचंही चर्चेमध्ये स्वागत करूयात आणि या बातमीबद्दल सुरुवातीला आपण जातोय. सिद्धार्थ गोदाम आता आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, पहिला प्रश्न हाच असणार आहे की हा विषय नेमका कशा रीतीने समोर आला होता आणि या सगळ्यामुळे किती पातळ्यांवर गोंधळ होता, किती पातळ्यांवर प्रशासन दिरंगाई होती हे समोर येऊ शकलं होतं? रेणुका, सरळ म्हणायचं तर राज्य सरकारच्या प्रशासनाने जनतेसोबत लबाडी केलेली आहे. कारण 2004लाच राज्य सरकारने नोटिफिकेशन काढून 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरचं प्रतिज्ञापत्राचं मुद्रांक शुल्क रद्द केलं होतं. मात्र 2004 ते 2021 पर्यंत नागरिकही बॉन्ड पेपर भरून देत होते. राज्य सरकारचे अधिकारीही ते ॲक्सेप्ट करत होते. म्हणजे सगळं माहीत असताना सुद्धा सर्रास दिवसा ढवळ्या नागरिकांच्या खिशातून पैसा प्रशासनाने काढलेला आहे. आणि IBN लोकमतनी, न्यूज 18 लोकमतनी ही बातमी चव्हाट्यावर आणली, लोकांपर्यंत ही बातमी पोहोचली. त्यानंतर मुद्रांक शुल्क विभागाने जे एक नोटिफिकेशन काढलेलं आहे ते नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. 2004चा जो निर्णय झालेला आहे की 100 रुपयाचे बॉन्ड पेपर घेऊ नये. आता त्याच्यामध्ये काय जात प्रमाणपत्र असेल, उत्पन्न प्रमाणपत्र असेल, वास्तव्य प्रमाणपत्र असेल, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तसेच राजकीय कार्यालय व न्यायालय यांच्यासमोर दाखल करावयाचे इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांवर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ केलेले आहेत. हे ज्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ही नोटीस काढलेली आहे. आणि या मुद्रांक शुल्क फक्त तर नाही तर जिल्हाधिकारी असेल, तहसील कार्यालय असेल, इतर जे काही जिथं प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जातात त्या सर्व कार्यालयाला आता आदेश काढण्यात आलेले आहेत की अशा पद्धतीचे फ्लेक्स दर्शनी भागामध्ये लावे, जेणेकरून लोकांना कळेल की प्रतिज्ञापत्र आता 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर देण्याची गरज नाही. साधा एक पेपरवर आपण आपलं पूर्ण माहिती, खरी माहिती त्या ठिकाणी मांडायची, सेल्फ अटेस्टेड करायचं आणि तो पेपर द्यायचा.
म्हणजे 100 रुपयाचा बॉन्ड जरी व्हॅल्यू असली तरी 120 रुपये विक्रेते त्याच्याकडून घेत असतात. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात 35 कोटी बॉन्ड जे आहेत विकले गेलेले 2004च्या नंतर, म्हणजे राज्य सरकारनेच माफ केलंय आणि राज्य सरकारच घेतं अशी ती उघड चोरीच म्हणता येईल आपल्याला होती. मात्र आता ही होणार नाही अशी अपेक्षा ठेवूया, कारण लोकांपर्यंत आपल्या बातमींमुळे किंवा PIL-मुळे ही माहिती गेलेली आहे. त्यामुळे इथून पुढे 100 रुपयाचं प्रतिज्ञापत्राची बॉन्ड पेपर देण्याची गरज नाही आहे. रेणुका, अगदी खरं आहे सिद्धार्थ. आणि ज्या PILचा आपण उल्लेख केला त्याच विषयासंदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. वकील प्रज्ञा तळेकर आता आपल्या सोबत आहेत. प्रज्ञा मॅडम, तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमतच्या चर्चेत. आणि सुरुवातीला तुमचं अभिनंदन, कारण तुम्ही यासाठी पुढाकार घेतला होता. पहिला प्रश्न हा त्याच्या संदर्भातच असणार आहे की PILच्या कशा पद्धतीनं जाग आली प्रशासनाला आणि त्यानंतर कशा पद्धतीनं पावलं उचलण्यात आली आणि कसा फरक पडेल असं आपल्याला वाटतं? तर ही जनहित याचिका दाखल करून जास्त वेळ झालेला नाहीये. 1 तारखेला कोर्टाने नोटीस काढतानाच सगळा इश्यू नोटीसमध्ये घेतला होता आणि त्यानंतर सगळ्याच प्रसार माध्यमांनी त्यातल्या त्यात आपल्या माध्यमांनी खूप ह्याला उचलून धरलेलं आहे आणि त्याच्यामुळं सगळ्या राजनीतिक नेत्यांना जाग आलेली आहे. ऑपोजिशन म्हणा, रुलिंग पार्टी म्हणा, त्यांचंच नोटिफिकेशन असल्यामुळं ते त्याला एस्केप करू शकत नाहीत. त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाहीये. 2004चं हे बेसिक नोटिफिकेशन, त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन होत नाही म्हणून 2015ची एक पुन्हा त्यांनी रिमाइंडर लेटर दिलं होतं की आपले सगळे जे अधिकारी आहेत त्यांनी ह्याची कडक कारवाई केली पाहिजे आणि ह्याचं कंप्लायन्स होत नाहीये. तरी देखील काही नाही झालं. मागच्या 16 वर्षाचा आपण RTI डेटा काढला आणि जसं आता गोदाम साहेबांनी सांगितलं, 4000 कोटी रुपयांचं एका वर्षात एवढं कमवलेलं आहे गव्हर्नमेंटनी. आणि दर माणसाला जेव्हा गरज पडते तेव्हा तो विचार करतो 100-125 रुपये मी देऊन टाकतो, ह्याच्यासोबत लढत कोण बसेल, माझं काम थांबणार आहे. म्हणून ह्याचं इम्प्लिमेंटेशन गव्हर्नमेंट कडून स्वतःहून मोटिवेटेड राहून होणं खूप गरजेचं होतं. त्याच्यासाठी याचिका केली गेली आणि आपण बघतोय की 2 तारखेच्या अगोदरच शासनाने आता लेटर्स काढलेले आहेत. त्या लेटर्सची कॉपी पण मी वाचलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे सगळ्या अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकारी असो किंवा अनेक बाकीचे ऑफिसेस असो. बरोबर आहे. त्या म्हणतात तसं नोटिफिकेशन काढण्यात आलंय. प्रज्ञा मॅडम, आता आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुमचा मुद्दा कंटिन्यू करू शकाल? मला प्लेन पेपरवर मागं पाहिजे. सॉरी, तुमचं मध्ये वाक्य कट झालं होतं नेटवर्क इश्यूमुळे. तुम्ही म्हणत होतात की कुठल्या कुठल्या सरकारी कार्यालयांपर्यंत हे नोटिफिकेशन पोहोचलंय, या मुद्द्यानंतर आम्हाला पुढचं नीट ऐकू येऊ शकलं नव्हतं. सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये एक गव्हर्नमेंटनी लेटर पाठवलंय की इथून पुढे तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्डवर प्रतिज्ञापत्र द्यायची गरज नसणार आहे आणि ह्याचे बॅनर्स देखील सगळ्या पब्लिक प्लेसेसवर लावण्याची सूचना दिलेली आहे. आता ही एक मोठी गोष्ट आहे. आतापर्यंत नोटिफिकेशन तर निघत होते पण त्याचं स्ट्रिक्ट कंप्लायन्स होत नव्हतं. आता जागोजागी जर बॅनर्स लावले तर कोणीही पब्लिक मधला एक आम माणूस येऊन सांगू शकतो पण तुमची तर सूचना अशी आहे, मग तुम्ही पैसे का मला का बॉन्ड घ्यायला लावताय. तर ती एक चांगली बाब झालेली आहे आणि ह्यात आता आमचं कोर्टाला सुझाव असं राहणार आहे की एक हेल्पलाईन नंबर तुम्ही डेडिकेट करून द्या, जिथे जर कोणत्या अधिकाऱ्यांनी कुणाला द्यायचीच बंधन घातली तर त्या ग्रहस्थांनी असं फोन करून कुणाला एक हेल्पलाईन नंबरवर कंप्लेंट करता येईल आणि अशा अधिकाऱ्यांवर काय कडक कारवाई करणार आहेत त्याचं देखील एक सर्क्युलर गव्हर्नमेंटनी काढावं. खरं आहे प्रज्ञा, तुम्ही जसं म्हणताय की सरकारनं सर्क्युलर काढण्याची गरज आहे, पण अगदी तळागाळातल्या लोक म्हणजे अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा जेव्हा बॉन्ड पेपर आता भरायचा आहे समज किंवा त्या संदर्भातली तुम्ही सांगितलेली माहिती त्याच्यापर्यंत पोहोचलीच नसेल आणि फक्त जर पैसे वसूल केले जात असतील तर अशा सगळ्यांना तुम्हाला काय आवाहन करायचं आहे की जेणेकरून याबद्दलची जागरूकता निर्माण होईल? सगळ्यात महत्वाचं आहे की रूल ऑफ लॉ हा आपल्या सगळ्यांनी फॉलो केलाच पाहिजे. त्याच्यात एक जे म्हणजे ऑब्स्टेकल येतं ते हा इग्नोरन्स. तर इग्नोरन्सला हटवण्यासाठी आपण जास्तीत जास्त कसं अवेअरनेस स्प्रेड करू शकतो हे बघितलं पाहिजे. PILनी त्याचं काम केलेलं आहे, प्रसार माध्यमांनी त्यांचं काम केलेलं आहे. आता दर गावात काही जागृत व्यक्ती असतात, ते एक दुसऱ्याला मदत करू शकतात. ग्रामसभेत आपण ह्याचे बोर्ड लावू शकतो, फलकांवर जिथं तिथं नोटीस बोर्डवर आपण ह्याची नोटीस लावू शकतो. दर कार्यालयात समोर ह्याचं बॅनर लागेल म्हणून जे कोणी काम करायला कोणत्या कार्यालयात गेलं त्याला तिथं सूचना दिसूनच येईल की मला 100 रुपयाचे बॉन्ड पेपर वापरायची गरजच नाहीये. आता तिथून पुढे आपल्याला एक सिव्हिल सोसायटीचे जागृत सिटिझन म्हणून वागायची गरज आहे. आणि तसं असेल तर आपलं कर्तव्य काय असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं तेही सांगाल? कुठेच तुम्हाला बॉन्ड पेपर वापरायचं नाहीये. एका प्लेन पेपरवर तुम्हाला कोणतीही गोष्ट असो
ती सर्टिफिकेट असो, ऍफिडेव्हिट असो, एका प्लेन पेपरवर द्यायचंय, जे कोणतं आधी तुम्ही 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर देत होतात। जर तुम्हाला कुणी मागणी केलीच तर इमिडिएटली तुम्ही एक कंप्लेंट दिलं पाहिजे। दर कार्यालयाचा एक ऑफिशियल ईमेल आयडी असतो। आम्ही हेल्पलाईनची तर मागणी करणारच आहेत, पण ती येईपर्यंत यू कॅन ऑलवेज यूज द ऑफिशियल। बरोबर, ऑफिशियल ईमेल आयडीवर तुम्ही त्यासाठी संपर्क साधू शकता असं देखील प्रज्ञा आता आपल्याला सांगताय। त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पुन्हा एकदा नीट पोहोचू शकत नाहीये, पण मुद्रांक शुल्काबाबत ही जनहित याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे आणि राज्य सरकारनं या संदर्भातली पावलं आता उचललेली आहेत आणि त्या संदर्भातली बातमी आता आपण बघितली होती आणि ही जनहित याचिका दाखल झाल्यानंतर त्यापुढे कशा पद्धतीने कारवाई होते हे देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। एका ब्रेकनंतर इतर बातम्यांसह पुन्हा भेटूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।